नमस्कार, मी प्रियदर्शनी पंडित नाशिक शहरामध्ये गेल्या 7 वर्षांपासून एक मानसोपचार तज्ज्ञ तसेच संमोहन तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. आज महिला दिन विशेष निमित्त मी आपल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मी आज आपणासाठी एक खूप नाजूक असा विषय घेऊन आले आहे, ज्याचे नाव आहे महिलांचे मानसिक आरोग्य व मानसिक आरोग्याचा होणारा महिलांच्या शरीरावर दुष्परिणाम. स्त्री किंवा महिला ही एक समाज व्यवस्थेचा आणि कुटुंब व्यवस्थेचा एक मजबूत पाया मानली जाते. कुठल्याही वस्तूचा, समजा इमारत, मंदिर किंवा कुटुंब, याचा पाया जर मजबूत नसेल तर ती वस्तू किंवा कुटुंब ही ढासळण्याची शक्यता असते. स्त्री किंवा महिला ही एक कुटुंब व्यवस्थेचा एक मजबूत किंवा मूलभूत पाया मानली जाते. एखाद्या वस्तूचा, समजा इमारत किंवा मंदिराचा पाया जर मजबूतच नसेल तर ती इमारत किंवा मंदिर ढासळण्याची शक्यता असते. अगदी तसंच महिला ही एक समाज व्यवस्थेचा आणि कुटुंब व्यवस्थेचा पाया आहे. तिचं मानसिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्य जेवढं सदृढ राहणार तेवढं तिच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबासाठी फार महत्त्वाचं आहे. स्त्री एक आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून, एक पत्नी म्हणून, सासू म्हणून, सून म्हणून ही एका विविध टप्प्यांमधून जात असते. विविध जबाबदाऱ्यांमधून ती जात असते. या जबाबदाऱ्या पार पाडताना तिला अनेक मानसिक अवस्थांमधूनही जावं लागतं. जसं डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, ह्या सगळ्यांचा परिणाम शरीरावर होतो. जसं आपण म्हणतो की मन हे सर्वांचं एक मूळ आहे किंवा एक मूळ आहे. आजच्या स्थितीला समाजात वावरताना समाजाला एक स्त्री ही एक सर्व गुणसंपन्न, आत्मनिर्भर, सेल्फ डिपेंडंट अशी अपेक्षित असते. परंतु जेव्हा कौटुंबिक परिस्थितीमध्ये स्त्री असते, जेव्हा ती कुटुंब चॉईस करते, तेव्हा ती कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. आणि कुटुंबाला असं अपेक्षित असतं की कुटुंब सांभाळून पण तिने व्यवसाय करावा. आणि मग जेव्हा ती व्यवसायाकडे वळते तेव्हा कुटुंबाकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. मग पुन्हा त्या कुटुंबाकडनं तिला तेवढा सपोर्ट भेटत नाही आणि त्याचा ती मानसिक ताणतणाव घेत असते. आणि तिच्यावर ते मानसिक डिप्रेशन म्हणजे मेंटल डिप्रेशन, एन्झायटी हे महिलामध्ये सुरू होऊन जातं. जी स्त्री कुटुंबासोबत करिअर चॉईस करते तिला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. हे झालं एक कौटुंबिक स्त्रीचं उदाहरण. एखादी जी महिला विधवा आहे ती विधवा महिला समाजात वावरताना तिला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. जसं तिचं स्वतःचं एक आई म्हणून आणि वडील म्हणून तिला दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आई वडील म्हणून तिला जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिला सामाजिक जबाबदाऱ्यासुद्धा असतात, त्यासुद्धा तिला पार पाडाव्या लागतात. आपल्याला कुठेही लांछन लागणार नाही याचीही काळजी तिला घ्यावी लागते. म्हणजे अशा अनेक मानसिक तणावातून ती सफर होत असते. तसंच एखादी घटस्फोटित महिला असेल तर त्या घटस्फोटित महिलेला सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती आणि स्वतःची परिस्थिती ह्या तिन्ही गोष्टी एका व्यवस्थित एक लाईनअप करून किंवा एक व्यवस्थित सुरळीत मार्गावर घेऊन तिला आयुष्य जगावं लागतं. हे सगळं आयुष्य जगत असताना महिलांना अनेक जबाबदाऱ्यांना, अनेक संकटांना सामोरे जावे लागत असते. आजची स्थिती पाहिली तर आज अनेक महिला ह्या थेरपिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जात नाही. अनेक प्रॉब्लेम्स असतात, काही गोष्टी बोलल्या जात नाही, काही गोष्टी बाहेर पडताना महिलांना घरातूनच प्रॉब्लेम्स येतात. तर आता ही परिस्थिती बदलायची वेळ आली आहे. तुम्हाला अशी कुठलीही परिस्थितीत असलेली महिला आढळली, मैत्रीण असेल, तिला तुम्ही नक्कीच सजेस्ट करा की तू थेरपिस्टकडे जा, तू काउन्सिलरकडे जा, तू तिथे जाऊन मोकळी बोल, तुला तिथे तुझ्या शंकांचं निराकरण होणार. कारण एखादी महिला जर कोलमडली मनातून मानसिकरित्या तर तिला शारीरिकरित्या उभं राहण्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतात. आणि मग ह्या मानसिकरित्याचा शारीरिक परिस्थितीवर म्हणजे जे आपण म्हणतो शारीरिकरित्या ती ढासळते. मग तिला अनेक व्याधी सुरू होतात, जसं डायबिटिक. आपल्या क्लिनिकमध्ये प्रत्येकी 4थं पेशंट हे डायबिटिक, थायरॉईड आणि वेट लॉस, वेट गेन ह्याचंच येतं. आणि मग अशा महिला बघताना आपल्याला जाणवतं की अरे अशा अनेक महिला ग्रस्त आहेत. त्या महिलांपर्यंत आपण पोहोचणं फार गरजेचं आहे, ज्यांना मानसिक काउन्सिलिंग, जसं मेंटल काउन्सिलिंग म्हणतो. आणि ही मेंटल काउन्सिलिंग ही अशी अवस्था आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार नाही, पण तुम्हाला इथे एक अशी जागा भेटते की तिथे तुम्ही मनमोकळं बोलू शकतात. तुम्हाला ह्या सगळ्या समस्यांवर इथे उत्तरं भेटू शकतात. तुम्हाला सामाजिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या इथे सदृढ केलं जातं आणि सक्षम बनवलं जातं. आणि मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून की प्रत्येक स्त्रीने एक कुटुंब सांभाळत असणारी, घटस्फोटित असणारी, विधवा असणारी किंवा अविवाहित असणारी स्त्री, महिला हिने स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. ते मग कुठल्याही कुटुंबातली असो
किंवा कुठल्याही परिस्थितीतली असो, आणि परंतु तिला कसं जगता येईल, ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या सगळ्या संकटांना सामोरं कसं जाता येईल, ह्याचं सगळं बळ, याचं सगळी ऊर्जा आपण इथे काउन्सिलिंगद्वारे आणि थेरपीद्वारे देत असतो. तुमच्या लक्षात येत असेल की मी थेरपी शब्द यूज करत आहे. आपण आपल्या क्लिनिकमध्ये संमोहन म्हणून एक थेरपी इथे देत असतो. संमोहन थेरपी ही तुमच्या मनावर काम करत असते. आपण अनेक मूव्हीज बघतो की मूव्हीजमधून काही चुकीच्या गोष्टी प्रसार झाल्या आहेत, जसं पेंडुलम फिरवलं की मग तो झोपेत जातो, किंवा मग तुम्हाला तुमच्यावर वशीकरण केलं जातं, तर ह्या अगदी चुकीच्या गोष्टी आहेत. ही पूर्ण सायंटिफिक म्हणजे पूर्ण वैज्ञानिक थेरपी आहे. यातून तुमच्या मनावर पूर्णपणे काम केलं जातं. तुमच्या मनामध्ये तुम्हाला हवे असलेले बदल घडवून आणले जातात, पॉझिटिव्ह बदल घडवले जातात. निगेटिव्ह बदल कधीच कुठल्याच थेरपीद्वारे घडवले जात नाही. आणि इथून एक सक्षम, सदृढ आणि ऊर्जा घेऊनच एक स्त्री बाहेर पडते. तुम्ही इथे येऊन आम्ही जेवढ्या पण थेरपी केलेल्या किंवा काउन्सिलिंग केलेल्या महिला आहेत, मुली आहेत, मुलं आहेत, मी इथे चिल्ड्रन काउन्सिलिंगसुद्धा करत असते, पॅरेंट काउन्सिलिंग असते, डिवोर्स काउन्सिलिंग असते. ह्यातून तुम्हाला लक्षात येणार की कसं आपलं आयुष्य, महिला एक आपलं आयुष्य कशा पद्धतीने रूपांतरित करत असते. एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाणं खूपच इझी आहे, परंतु तुम्हाला पाऊल उचलणं गरजेचं आहे. तुम्ही एक मनुष्य म्हणून जन्माला आले आहात आणि मनुष्य म्हणूनच वागवले गेले पाहिजे आणि वागवून घेतलं पण पाहिजे. आणि हे कसं वागवता येईल हे आपण ह्या इथे क्लिनिकमध्ये आपण थेरपीद्वारे, काउन्सिलिंगद्वारे प्रत्येक महिलेला सांगितलं असेल. तर महिलांना माझी विनंती आहे की आता वेळ आली आहे आपले दारं उघडण्याची, पुढे बघण्याची. जग खूप सुंदर आहे. आपण मानसिकदृष्ट्या जर खरंच खचले आहात आणि आपल्याला पुढे जायचं आहे, परंतु ताणतणाव असेल, डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, तर तुम्ही यातून सहजपणे निघू शकाल. आजच्या परिस्थितीला पाहता ग्लोबली, जागतिक दरावर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये डिप्रेशन आणि एन्झायटीचा रेट हा दुप्पट आहे. 5.6 ते 7.2 अशा पद्धतीमध्ये आहे आणि हा रेट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर महिलांनी ह्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे की महिलांमध्ये हे वाढत अजून जाणार आहे, कारण जबाबदाऱ्या वाढणार आहेत, त्यामुळे संकटं येणार आहेत आणि संकटाला सामोरं जाण्याची ताकद ही तुम्ही 2 दिवस ठरवून येणार नाही. 2 दिवस तुम्हाला छान वाटेल, पण तिसऱ्या दिवशी परत तुम्हाला डिप्रेशन येणार, एन्झायटी येणार. ह्या सर्व गोष्टींना तुम्हाला मुळासकट काढणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर मुळासकट निघायचं असेल, तुम्ही इथे या. डॉक्टर पंडित होमिओपॅथिक न्यूट्रिशन हिप्नोथेरपी सेंटरवर तुम्हाला इथे आम्ही तुमच्या संकटातून मुक्त करण्यासाठी बसलो आहोत आणि तुम्हाला आम्ही मदत करण्यासाठी आमचे हात सदैव तयार आहेत. आणि नक्कीच ही ऊर्जा अनुभवा आणि माझी खात्री आहे की तुम्ही इथून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा एक वेगळीच ऊर्जा, वेगळाच आत्मविश्वास तसेच निरोगी आयुष्य जगाल, ही माझी पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.